नमस्कार मंडळी. तर इथे मी माझ्यासाठी ओट्स चिला बनवला होता आणि ओट्सचं जे म्हणजे ऑमलेटमध्ये भिजवून ठेवले होते 10-15 मिनटांनी मी ओट्स चिला काढला. तोपर्यंत मी गाऊला म्हणजे ऑमलेट सँडविच बनवून दिलं. सो त्यामध्ये माझा वेळ गेला आणि ओट्स चिला माझ्याकडनं तुटला होता, कारण जास्त हेवी होतो तो, तर तुटतोच. कधी कधी माझ्याकडनंही तुटतो, असं नाही की सगळं तुटत नाही. खूप छान बनतं, असं डेकोरेटिव्ह वगैरे असं काही नाही आहे. कधीतरी माझ्याकडनंही तुटतात. तर इथे ओट्स चिला रेडी होता आणि वजन ज्यांना कमी करायचं त्यांच्यासाठी खूप हेल्दी रेसिपी आहे. तर आपल्याला भूक लागत नाही लवकर, त्यामुळे बाकी काही नाही. आणि एकदा भूक लागली नाही म्हणजे आपण काहीही खाण्याचा प्रयत्न करत नाही दुसरं इंटरमिटंट फास्टिंगमध्ये. नमस्कार मंडळी. तर मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे फ्रूट बास्केट. तर मी गिफ्ट मार्केटवरून फ्रूट बास्केट आणली आहे आणि ॲक्च्युली माझ्या डायनिंग टेबलवर खूप सारे फ्रूट्स असतात आणि ते असेच असतात म्हणजे ठेवायला. माझ्याकडे आधी एक होती, परंतु ती जरा खराब झाली. म्हणजे त्याचं जे बास्केट्स होत्या तर त्या हलवून म्हणजे फ्रूट्स ठेवले की पडून जायच्या. सो आता मी नवीन घेऊन आली. तिथे नट वगैरे आहेत आणि त्यांनी स्क्रू ड्रायव्हर देखील छोटा दिलेला आहे आणि एक सोडून 2 स्क्रू ड्रायव्हर दिले. सो ही अशी बास्केट तयार होणार आहे आणि हे फक्त 13 दिरहमची आहे मे बी. आणि फक्त 13 दिरहमची बास्केट आहे. तर बघूया कशी निघते. राग मंडळी. तर अशा प्रकारे आपली फ्रूट बास्केट आहे रेडी. आणि आता फ्रूट्स वगैरे ठेवायला आणायचे त्याच्यामध्ये, कारण जे आहेत ते संपवले आम्ही होते ते. तर आज किंवा उद्या मी जेव्हाही किंवा फ्रूट्स आणून तर याच्यामध्येच ठेवणार. आणि इथे असणार आहे मागच्या साईडला, तर फ्रंटला नाही, कारण फ्रंटला जेवणाचं वगैरे सामान राहतं इथे, त्यामुळे. आणि राघवही झोपत नाहीये, तर मला काही सुचत नाहीये आणि मध्ये मध्ये किरकिरही चालू आहे त्याची. सो खूप सारा पसारा आहे. मला 4 वाजता जायचंय गावला कराटीला घेऊन अभूषा घराला. सो मला 4 वाजेपर्यंत सगळं आवरायचं. 2 वाजलेत. आता मी राघवला झोपवते आणि झोपेतनं उठल्यानंतर लागते कामाला. आणि इकडे खूप गरम होतंय आता, तर AC वगैरे अजून तरी आम्ही लावला नाही. एकदा काल वगैरे लावला होता, परंतु परत लावला नाही त्याच्यावरती. सो बघूयात, अजून नाही. म्हणजे फॅन लावला की तो थोडंसं थंड होत आहे, परंतु इकडे तिकडे रूममध्ये फिरताना जरा गरम होतो. सो त्यामुळे तर आता तुम्हाला सांगायचं रे, कालच राघवचा टकलू केलाय. तर राघव असं फिरतोय सगळीकडे टकलू. आणि मी गावची रूम आता जस्ट आवरली आहे, परंतु माहिती नाही आता राघव किती वेळ छान ठेवेल ती. हो ना राघव? हो. तर मी आज राघवला स्ट्रोलरमध्ये घेऊन आले आणि हा वेगळा स्ट्रोलर आहे. तर हा अबुधाबीचे दादा बहिणी आहेत, त्यांनी दिला शेरूचा, त्यांच्या मुलाचा स्ट्रोलर आम्हाला. आणि खूप म्हणजे छान वाटतंय, खूप हलका फुलका आहे. तर गाव कराटेला घेऊन चालले. गावला आज आहे फ्रायडे आणि खूप धावपळ असते फ्रायडेच्या दिवशी माझी. सो आता म्हणजे आता वाजले 7 म्हणजे 7:15 वाजले आणि खूप घामाला. आम्ही वॉक करत आलो आणि आपला डायनिंग टेबल खूप सुंदर दिसतोय. त्यात फ्रुट्स ठेवले की अजून छान वाटेल, परंतु मी अजून फ्रुट्स आणले नाही ताजे. तर मी आता ताजे घेऊन येईन. कलिंगड वगैरे आहे पण ते फ्रीजमध्ये आहे. नमस्कार मंडळी. तर मी डिस्पेन्सर आणलाय, बेवरेज डिस्पेन्सर, आणि भरपूर दिवस झाले तर काढलाच नाही मी यूज करायला. आणि आज मी काढलेला आहे, तर तुम्हालाही दाखवते. आणि मला लगेचच असेंबल करून लावायचं देखील आहे. सो इथे आहेत अशा प्रकारे, याला 2 बरण्या आहेत. तर हे बेबी माझे मिस्टर आल्यावर लावतील, कारण गळतील त्या म्हणून. आणि अजून आहे याच्यामध्ये स्टॅम्प देखील आहे याला. सो अशा प्रकारे स्टॅम्प आहे. तर हा लावल्यावर असा दिसेल. तर मी आता ट्राय करते, मांडून ठेवते. माझे मिस्टर आल्यावर त्याचे नळ लावतील. सो कसं दिसेल मलाही खूप एक्साइटमेंट आहे. आणि मी कुठे लावायचं तेही डिसाईड करून ठेवलंय, तर तुमच्यासोबत एक शेअर करते.
विचार करते, उन्हाळा चालू आहे तर एकामध्ये ज्यूस वगैरे ठेवेल जेव्हा बनवेल तेव्हा वॉटरमेलनचा वगैरे, आणि एकामध्ये पाणी ठेवेल थंड, सो जेणेकरून गाऊला केव्हा लागेल तेव्हा ती घेऊ शकते इथनं. तर आतमध्ये त्याचे टॅप्स वगैरे आहेत. तर तर अशा प्रकारे इथे मी लावून दिला. हा काय माहित नाही आता कसा दिसतोय, तुम्हीच सांगा मला कसं वाटतं. इथे गावलाही पाणी घेता येईल सो त्यामुळे. आणि मी ग्लास देखील आणलेत. तर खूप दिवस झाले मी हा जग यूज करते, प्लास्टिकचा आहे हा. सो मी आता रिप्लेस करणार आहे, दुसरा आणलाय मी, तर तोही दाखवते तुम्हाला आज, नाही तर सगळंच राहून जातं. तर अशा प्रकारे आहे हा जग आणि मला खूप दिवसापासून घ्यायचं. तर इथे जग आहे आणि हे ग्लास आहेत जे की आपल्या बेवरेज डिस्पेन्सरच्या खाली जी स्पेस आहे तिथे बसतील हे ग्लास. आणि 4 ग्लास आहेत. सो अशा प्रकारे आहे हा जग आणि ग्लासचा आहे म्हणजे काचेचा आहे हा. सो खूप दिवसापासून माझी इच्छा होती काचेचं जग घ्यायची आणि आता ती पूर्ण झाली. सो माहिती नाही आता किती टिकेल, कारण प्लास्टिकचं काय वाटत नव्हतं यूज करायचं, परंतु हे काचेचं जरा रिस्कीच आहे, बट इट्स ओके, ट्राय करायला काय हरकत. आणि इथे आहेत 4 ग्लास. तर हे ग्लासची क्वालिटी देखील खूप सुंदर आहे. आणि वरती बेवरेज डिस्पेन्सर बसलाय. इथे आहे आपलं स्टँड, याचं स्पाइस रॅक आहे आणि इथे राघवसाठी लागणारे किटल आहे, राघवचं पाणी वगैरे ठेवण्यासाठी. आणि इथे सगळं राघवचं दूध, हे भांडे लागतात हे नेहमी. आणि हे मात्र मला वॉश करायचं म्हणून ठेवलंय मी इथे. तर आता सध्या तरी पसाराच आहे, मला भाकरी करायची. इथे ज्वारीचं पीठ मळून ठेवलंय आणि आज जेवणामध्ये शेवग्याच्या शेंगांची भाजी आहे, मला दाखवते. तर मी ती करून गेले होते. तर ही अशा प्रकारे आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी. शेवगा बटाटा आहे आणि टकलू पाणी पित आहे आपला. काय गरम होतंय? हा काय काय पाहिजे तुला? हे 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 काय? हे बटन दाबू, बटन दाबायचे. लागलं काय रे? हा चालू झालाय फॅन, चालू झाला फॅन, चालू झालं. आले हळू. काय काय ते काय? दे दे, नको झालं. तुला दाबायचंय बटन. हा अच्छा काय दे 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 काय काय कचरा काढलाय मी इथे बाजूला. तर त्याला बॉल खेळायचा असतो आणि आता जे मी सामान बाहेर काढलं तर त्याचे बॉक्सेस वगैरे आहेत, बाकी काही नाही. तर ते आता बॉक्स, मोठा बॉक्स आहे, त्यामध्ये मी काहीतरी ठेवायला करेल आणि वरती ठेवून देईन तो. सो जेणेकरून मला जेव्हा त्याच्यावरती मी नाव वगैरे टाकू शकते, पण तुम्हाला सध्या थोडे बॉक्स आहेत त्यामुळे माहिती की त्याच्यामध्ये काय आहे. तर इथे वरती आहे हा बॉक्स आहे, तर त्याच्यामध्ये मी सोऱ्या वगैरे ठेवलेला आहे किंवा जे आयटम मला लागत नाहीत, जास्त वर्षाने लागतात, दिवाळीला लागतात, ते आयटम मी वरती ठेवलेत. आणि सध्या गरमी वाढली आहे तर खूप म्हणजे किचनमध्ये एक फॅन नाहीये आणि बाकीचे तिकडे आहेत, परंतु मी इकडेच असते. आणि आता मी इथे हा राघवाला आहे तर इथेच बसली आहे. काय तुला कळतो वॉच? वॉच समजते तुला? काय काय टकलू रडत होता ना काल? किती रडत होता तू टकलू? काय ललतो तू? नमस्कार मंडळी. तर मला जोआनाला जायचंय. ऍक्च्युली मला माझ्या स्वतःसाठी नाईट ड्रेस घ्यायचे, परंतु मला वेळच भेटत नाही. दिवस पूर्ण बिझी जातो, काही ना काही कामं निघतात. परंतु आता माहिती नाही, आज रात्री मी माझ्या मिस्टरांना म्हटलंय की तुम्ही आल्यानंतर, उद्या त्यांना सुट्टी आहे मग मिस्टरांना, तर म्हटलं 8-9 वाजता वगैरे मी जाईल.
पाहून येते, घेऊन येते. कारण राघव असलं की मला खूप घाईघाईमध्ये घ्यायला लागतात कोणती वस्तू घेतली की. त्यामुळे असं होतं की वेस्ट नको जायला, चांगले नाही निघाले तर मग ते परत रिटर्न करा ते वगैरे. त्यापेक्षा म्हटलं की मी शांततेत जाऊन घेईल. तर गावतर आता झोपेल, कारण ती सकाळी 7लाच उठली. माझे मिस्टर ऑफिसला गेले आणि ती उठून बसली टीव्ही पाहण्यासाठी, कारण सुट्टीच्या दिवशी ती नेमकी 7ला उठून लवकर उठून बसते. आणि इथे आहेत राघवच्या पाणी पिण्याच्या बॉटल. तर ह्या आम्ही आयकेवरून आणलेल्या आहेत आणि 2 आहेत. तर मी म्हणजे एक हॉलमध्ये वगैरे, एक मधल्या हॉलमध्ये असे ठेवून देते. त्याच्या पाणी पिण्याच्या वॉटर बॉटल देखील आहेत, तर त्याही अशाच इकडे तिकडे ठेवते. सो जेणेकरून जेव्हाही त्याला तहान लागते तर तो बॉटल घेऊन पितो, स्वतः पितो, किंवा जर त्याला ओपन नाही झालं तर तो आमच्याकडे घेऊन येतो. तर संध्याकाळी माझ्या मिस्टरांचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी जेवणामध्ये आले होते. तर तिथे मी पाहिले होते नाईट ड्रेसेस आहेत, स्वस्त आहेत, परंतु स्वस्त आहेत तरी पण त्यांची क्वालिटी मला एवढी आवडली नाही. सो त्यामुळे मी कॅन्सल केलं, कारण याआधी मी जे घेतले होते तर ते मला महाग पडले होते आणि त्यांची क्वालिटी देखील चांगली होती. आणि हे स्वस्त आहेत परंतु एवढी क्वालिटी खास नाही. सो त्यामुळे मग मी कॅन्सल केलं, कारण ऑलरेडी 3 आहेत माझ्याकडे. सो त्यामुळे, परंतु लहान मुलांची क्वालिटी छान आहे इथे. सो त्यामुळे गाऊसाठी मी 5-6 घेतलेत. तर आता मी घरी जाते, इथे काही आवडलं नाही मला. सो त्यामुळे नमस्कार मंडळी. तर 2 दिवस हा जो बटाट्याचा किस आहे चांगला वाळला आहे आणि आज मी तो काढणार आहे, कारण पूर्ण वाळलेला आहे. जर ओला किस तुम्ही काढायला गेला तर तुटतो. सो त्यामुळे तर राघव आणि गाऊ देखील झोपलेत. तर आता मीही थकली, आम्हीही झोपणार आहोत. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.